नमस्कार, मी गोविंद गव्हाणे। आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जो की आम्हाला बऱ्याच वेळेस आपलं जीवन जगत असताना अनुभव येतो। आणि तो विषय म्हणजे माणसं ओळखणं कठीण। कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक माणसं येतात, अनेक माणसं जातात, नव्याने माणसं जोडली जातात, काही माणसं सोडून जातात, काही माणसं आयुष्यभर सोबत राहतात, काही माणसं आयुष्यभर साथ देतात, पण काही माणसं अर्ध्यात सोडून जातात। तर तुम्हाला लोहार माहिती आहे? लोहार पोलादाला टिचकी मारून, लोखंडाला टिचकी मारून त्या पोलादातील भेसळ ओळखतो। कारण त्याने पाहिलेलं असते त्या पोलादाला, तो भट्टीमध्ये ते पोलाद वितळवतो, तो अनुभवतो, तो ते काम करतो। त्यामुळे त्याला पोलादातील भेसळ सहजपणे चटकन त्याच्या लक्षात येते, त्याच्या नजरेत येते। कारण तो त्याच्या व्यवसायाचा भाग आहे, त्याच्या अनुभवाचा भाग आहे। परंतु माणसातली भेसळ ओळखणं कठीण। पशु पक्षी वृक्ष आपला स्वभाव कधीच बदलत नाही, परंतु माणूस हर घडीला त्याचा स्वभाव बदलतो। माणूस प्रत्येक वेळी त्याचा स्वभाव बदलतो। माणूस दिलेला शब्द फिरवतो, माणूस घेतलेल्या अनाभाकात फिरवतो, माणूस टोपी फिरवतो, माणूस पगडी फिरवतो, माणूस बुद्धी फिरवतो, माणूस मर्जी फिरवतो, माणूस डोळा फिरवतो। एक वेळ समुद्राच्या तळाचा थांगपत्ता लागेल, परंतु मानवी स्वभावाचा थांग लागणे फार कठीण आहे। असं म्हणतात, मधमाशीच्या काट्यात, सापाच्या दातात, विंचवाच्या नांगीत आणि साळींदराच्या काट्यात विष असते, परंतु माणसाच्या रगारगात, माणसाच्या सर्वांगामध्ये विष असते। माणूस एकटा असला, असाही असला, त्याला गरज असली की तो गाय होईल, सगळ्यांकडे दया याचना करेल, प्रत्येकाला मदत मागेल। परंतु एकदा का त्याची गरज सरली, एकदा का त्याची गरज पूर्ण झाली की तोच त्याच माणसांवर वाघासारखा गुरगरेल। मदत करणाऱ्यावर कधी तो झडप घालेल हे कळणार पण नाही। तो उपकाराची जाण ठेवत नाही, तो नेहमी विश्वासघात करतो। विश्वासघात ही त्याची कला, निंदा हा त्याचा धंदा। एक नासकांबा अख्खी आडी चळवतो, अख्खी आडी खराब करतो, तसंच माणसाचं आहे। आणि म्हणून अशा माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे, अशा माणसांना आपण ओळखलं पाहिजे आणि अशा माणसापासून 2 नाही 4 हात लांब राहिलं पाहिजे। धन्यवाद।